वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। समर्थ शंकराचार्यः विवेकानंद एव च एतेषां स्मरणान् नित्यम् आविर्भवति पौरुषम्। विदेशी या अत्यंत मंगलमय वातावरणात दासनवमीच्या अतिपवित्र दिनी अनेक ठिकाणाहून आपण या ठिकाणी आलात। सर्वात पहिल्यांदा मी आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो। ज्या उद्दिष्टानं आपण या ठिकाणी सर्वांनी येणं केलं, दासबोध सखोल अभ्यास मंडळ याच्या वतीनं अयोध्येमध्ये प्रस्तावित असलेल्या समर्थ रामदास स्वामी वेद विद्यालयासाठी आपण जी प्रसाद रूप मी एवढ्याकरता म्हणतोय की आज दासनवमीच्या मुहूर्तावरती ती मला मिळाली आहे। प्रसाद रूप जो निधी आपण अर्पण केला त्याचा मी अत्यंत विनम्रतेनं स्वीकार करतो। महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वेळेला देशभरामध्ये एकूण 40 वेद विद्यालये चालू आहेत। जम्मूपासून मणिपूर पर्यंत या विद्यालयांचा पसारा निर्माण झाला। आणखी पुढे विद्यालय निर्माण व्हावीत याकरता लोकांची मानसिकता आहे, लोकांची मागणी आहे। क्रमाक्रमानं ते वाढत नेण्याचा आपलाही मनोदय आहे। आणि यामध्ये एक वेद विद्यालय असणार आहे अयोध्येतलं, त्याचं नाव श्री समर्थांच्या नामानं मंडित व्हावं अशा प्रकारची माझी आधीपासूनची इच्छा होती। ते नेमकं केव्हा होईल हे मला सांगता येणार नाही। तुमचा निधी आम्ही सांभाळून ठेवू। सांगता न येण्याचं एक कारण आहे, लोकांच्या मध्ये दातृत्व किती असतं याचा पण आम्ही अनुभव घेतला। अयोध्येमध्ये सगळ्यात महाग जर आज काही असेल तर त्या ठिकाणची भूमी आहे। ही भूमी काही आपल्याला अनुपलब्ध नाही। आपल्याकडे भूमी पण आहे, ती भूमी फक्त आवंटित होणं शिल्लक राहिलेलं आहे। कारण ती भूमी जे देणारे आहेत, ज्यांना स्वतःला इच्छा अशी झाली, मला आमचे गुरुकुलाचे एक न्यासी श्री विजयजी चौधरी, कलकत्त्याचे मूळचे, त्यांनी सांगितलं की महाराज, अयोध्या में जब राम जी के मंदिर में आप कोषाध्यक्ष के रूप में सेवा करने वाले हैं और यहाँ इतने महंतों के इतने मठ हैं, तो आपका भी एक मठ होना चाहिए। मी मतलब मेरे मठ की कोई आवश्यकता नहीं है, लेकिन हमारे रामदास स्वामी के मठ की यहाँ पर आवश्यकता है। स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ
असं स्वतः समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे. अनेक ठिकाणी मठ भले समर्थांनी स्थापित केले, पण जे महत्व अयोध्येला आहे आणि सज्जनगडला आहे, ते अयोध्या आणि सज्जनगडाचं महत्व कधीही अबाधित राहणार आहे. आणि म्हणून त्या अयोध्येमध्ये मठ या नावानं नव्हे, पण समर्थ रामदास स्वामी वेद विद्यालय या नावानं समर्थांचा मठ स्थापन करायचा आहे. त्याला वेद विद्यालय म्हणू, मठ म्हणू, मुळात गोष्ट अशी आहे, ही सगळी धर्मशिक्षणाची आणि लोकजागृतीची केंद्र असतात. समर्थांनी आयुष्यभर जे काम केलं ते आत्मोद्धार, लोकजागृती, धर्मसंरक्षण यासाठी केलं. आणि आपली सगळी विद्यालये त्याच मार्गावरती आहेत. समर्थांच्या प्रत्येक मठामध्ये आपल्याला एक ग्रंथालय दिसेल, प्रत्येक मठामध्ये एक व्यायामशाळा दिसेल. मठ आणि व्यायामशाळा आणि ग्रंथालय ही चळवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये सर्वात आधी कुणी चालवली असेल तर ती समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी चालवली. ते खऱ्या अर्थानं राष्ट्रगुरू होते. माझ्या मनावरती त्यांचा प्रभाव हा मला माझ्या बालपणापासून जाणवतो. आणि याचं विशिष्ट कारणही अशा प्रकारचं आहे की रोज संध्याकाळी, लहानपणापासून रोज संध्याकाळी पाढे म्हणायचे, रामरक्षा म्हणायची आणि दासबोधाचे 2 समास रोज वाचायचे, अशा प्रकारचा आमचा घरचा नियम होता. आणि त्यामुळे कळत न कळत हे सगळे संस्कार आपोआप अंगी बाणत गेले, रुजत गेले. आणि एक पुढे पुढे लक्षात येऊ लागलं की हे काही धार्मिक ग्रंथाचं केवळ लेखन नाही आहे. दासबोध हा केवळ पारायण केल्यानं पुण्य देणारा ग्रंथ नाही. पारायण केल्यानं पुण्य तर देणारा ग्रंथ आहेच आहे, पण ती त्याची सीमा नाही. इट्स अ बुक ऑफ लाईफ मॅनेजमेंट. संपूर्ण जीवनाचं प्रबंधन कसं करावं, आणि संपूर्ण जीवन असं म्हणत असताना एखाद्या व्यक्तीचं जीवन नव्हे, समाजाचं जीवन कसं सावरावं, राष्ट्र कसं उभं करावं, हे सगळं एका दासबोधातनं मिळतं. आणि या दासबोधाला कशा प्रकारची उपमा द्यावी हे मला कळत नाही. खरं सांगू का, मराठी संत साहित्यामध्ये स्वतंत्र ग्रंथ ज्याला म्हणता येईल असा फक्त एकच ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे दासबोध. ज्ञानेश्वरी श्रेष्ठच आहे, मी माऊलींचा भक्तच आहे, पण ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरची टीका आहे, भगवद्गीतेवरचं ते भाष्य आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही आहे. त्याला स्वतंत्र ग्रंथाची योग्यता आपल्याला पटवून द्यावी लागते. ते भाष्य आहे. नाथांचं भागवत हा पण स्वतंत्र ग्रंथ नाही आहे, ते सुद्धा भागवताच्या 11व्या स्कंधावरचं भाष्य आहे. नंतर आपण संत शिरोमणी तुकोबारायांच्या गाथेकडे येऊ. तो एक ग्रंथ नाहीये मुळात. भिन्न भिन्न प्रसंगी संत तुकोबारायांनी त्यांच्या भावावस्थेमध्ये, त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये जे त्यांना स्फुरलं आणि गाऊन दाखवलं ते लेखकांनी लिहून घेतलं. आणि अशा प्रकारे भिन्न भिन्न समयी त्यांच्या मुखातनं बाहेर आलेल्या मंत्रतुल्य असलेल्या त्या अभंगांचं संकलन म्हणजे गाथा आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीनं त्याला स्वतंत्र ग्रंथ नाही म्हणतायत. स्वतंत्र ग्रंथ ज्याला म्हणावं अशा प्रकारची थोरवी फक्त एका दासबोधाला आहे. फक्त
आणि दासबोधामध्ये जरी आपणाला ओवी दिसली तरी ती गद्यप्राय ओवी आहे. सरळ सरळ तिचा अर्थ लक्षात यावा अशा प्रकारची जी ताशी ओवी आहे. तिला कुठेही पसरटपणा नाही, रेखीवपणा सगळीकडे आहे. आणि 20 दशकांमध्ये खरं बघितलं तर समर्थांनी लिहिलेले हे 200 निबंध आहेत. हे 200 निबंध आहेत. एका एका विषयावरती एक एक निरूपण कशा प्रकारे करावं हे इतक्या व्यवस्थित रीतीनं आपणाला अन्यत्र कुठे आढळणार नाही. आणि अशा प्रकारचा हा ग्रंथ आपल्या कवेमध्ये काय काय घेऊन चालतो. मी जे वाक्य बोलतो ते नीट लक्षात ठेवा. व्यवहाराच्या पहिल्या पायरीपासनं अध्यात्मातल्या शेवटच्या स्थितीपर्यंत सगळं काही एका दासबोधामध्ये आपल्याला मिळतं. व्यवहाराच्या पहिल्या पायरीपासनं लिहावं कसं, बोरू तासावा कसा, इथपासून घेऊन तर आपलं अक्षर चांगलं करावं कसं, इथपासून घेऊन समाधीपर्यंत पोचावं कसं, हे सगळं एका ग्रंथात आपल्याला उपलब्ध होतं. अशा प्रकारचा हा जीवनव्यापी ग्रंथ आहे. आणि या दासबोधामध्ये समर्थांनी आपला जीव ओतला आहे, आपले प्राण ओतले आहेत. दासबोध आत्माराम असं आपण म्हणत असतो, पण आत्माराम हा ग्रंथ किती लोकांना कळेल हा प्रश्नच आहे. माऊलींचा अमृतानुभव हा स्वतंत्र ग्रंथ आहे, अगदी स्वतंत्र आहे, तो सर्वोच्च आहे. पण तो किती लोकांच्या करता आहे हा प्रश्न आहे. तो श्रीमंतांच्या करता आहे. श्रीमंत याचा अर्थ जे विवेक संपन्न आहेत, नित्यानित्य वस्तू विवेक, ह्या मूत्रार्थ फल भोग विराग, शमदमादी षट संपत आणि मुमुक्षुत्व, हे सगळं ज्यांच्याकडे असेल त्यांनी अमृतानुभवाच्या वाटेला जावं. ज्ञानेश्वरी तशी नाही आहे. आत्माराम तसा आहे, पण दासबोध तसा नाही आहे. सामान्यातल्या सामान्य माणसानं अगदी छोट्या मुलापासनं श्रेष्ठ व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला उपयोगी पडू शकेल अशा प्रकारचा हा ग्रंथ. म्हणून या एका ग्रंथामधनं आणि समर्थांच्या सगळ्या साहित्यामधनं जे काही आपल्याला गवसतं ते सगळं बघत असताना एक गोष्ट मला ठामपणे सांगता येते की जितक्या विषयांच्या वरती समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे तितक्या विषयांच्या वरती मार्गदर्शन करणारा भगवान वेदव्यासांच्या खेरीज अन्य कोणीही लेखक जगाच्या पाठीवर झाला नाही. इतके विषय समर्थांनी हाताळलेले आहेत. या व्यक्तिमत्वामध्ये किती किती वैशिष्ट्य आहे. समर्थांचं संपूर्ण स्वतःचं जीवन तर बघितलं. आज दासनवमी आहे आणि या निमित्तानं त्यांच्या जीवनाचं ओझरतं का होईना दर्शन करणं आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारचं रेखीव जीवन कुठे मिळणार आहे. वयाची 12 वर्षे त्यांची घरी गेली, त्यानंतर 12 वर्षाची तपश्चर्या, त्यानंतर 12 वर्षाचं देशाटन आणि 36व्या वर्षी त्यांनी आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर सातत्यानं काम करत गेले. हे कार्य करत असताना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला. अन्य कुठल्याही संतांनी जे जे काही सांगितलं, अन्य कुठल्याही संतांनी जे जे काही सांगितलं ते सगळं समर्थांनी सांगितलं. पण समर्थांनी जे सांगितलं ते सगळं सांगणारा अन्य कुठलाही संत नाही. इतकी त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या साहित्याची व्याप्ती आहे. अन्य संतांनी सहिष्णू महाराष्ट्र घडवला, समर्थांनी जयिष्णू महाराष्ट्र घडवला. प्रत्येकाच्या अंतःकरणात विजयाची आकांक्षा असली पाहिजे.
आणि म्हणून त्यांनी मंत्र कुठला दिला? जय जय रघुवीर समर्थ. समर्थ हे भगवंताचं नाव आहे. त्यांनी भगवंताला समर्थ म्हटलं. पण त्यांनी भगवंताला समर्थ म्हणता म्हणता लोक त्यांना समर्थ म्हणू लागले. ही चांगलीच गोष्ट आहे, पण मुळामध्ये त्यांना जो परमात्मा पण अभिप्रेत आहे तो रक्षिता देवदेवांचा त्याचा उत्साह मांडला. सगळे संकटात सापडलेले असताना, गुलामीमध्ये खिचपत पडलेले देव सुद्धा संकटामध्ये सापडलेले असताना त्यांना त्या संकटातून बाहेर जाणं काढलं. त्याचा उत्सव मी करतो आहे. कारण या समाजाला संकटातून बाहेर काढण्याकरता अशा प्रकारच्या एका देवाची आवश्यकता होती, जो संघर्षात उभा राहणार आहे. आणि म्हणून त्यांनी आराध्य म्हणून भगवान श्रीराम आणि आदर्श म्हणून मारुतीराय अशा प्रकारचं आपल्या समोर सातत्यानं भावचित्र ठेवलं. समर्थ संप्रदायामध्ये एक नियम आहे, अन्य कुठलं दर्शन करो किंवा न करो, पण प्रत्येकानं सकाळी सूर्याचं दर्शन केलं पाहिजे आणि मारुतीचं दर्शन केलं पाहिजे. सूर्य तेजाची देवता आहे, मारुती बलाची उपासना आहे. समर्थांना जे राष्ट्र घडवायचं होतं ते अशा प्रकारचं घडवायचं होतं. आणि म्हणून त्यांनी जे जे काही सांगितलं ते रसरशीत अशा प्रकारचं सांगितलं. भव्य उत्कटतेची घ्यावे मिळमिळीत अवघे. मिळमिळीत सांगणारे पुष्कळ लोक आहेत बरं का. त्यामुळे हा जो मिळमिळीत संप्रदाय आहे त्यापेक्षा समर्थांच्या विचारधारेची विलक्षणता काय आहे हे लक्षात आपल्या असलं पाहिजे. समाजाला संघर्षाकरता कसं उभं करावं हे शिकवणारा संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. मी सांगत असतो, माऊलींची प्रतिभा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. संत नामदेवांचा प्रचार हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. नाथांचा प्रपंच हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. संत तुकोबारायांची प्रपत्ती हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. समर्थांचं वैशिष्ट्य प्रतिकार कसा करावा हे समाजाला शिकवणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि हा प्रतिकार ज्या समाजाला करता येत नाही तो समाज नष्ट होऊन जातो. आणि म्हणून अशा प्रकारचा जयिष्णू समाज उभा करणं, त्याकरता संघटन शास्त्राची कला शिकवणं हे सगळं फार आवश्यक होतं. हे एकट्या समर्थांनी करून दाखवलं. समर्थांनी अध्यात्म सांगितलं नाही असं नाहीच आहे. समर्थांचं अध्यात्म परिपूर्णच आहे, पण त्यांचं अध्यात्म हे संपूर्ण जीवन व्यापी अध्यात्म आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. केवळ एकांतामध्ये व्रतानुष्ठान करत बसला अशा प्रकारचा आध्यात्मिक त्यांना अभिप्रेत नाही आहे. तर तो कर्म क्षेत्रामध्ये असला पाहिजे आणि निरंतर कर्म करताना त्याला आपलं अंतरंगातलं अध्यात्म जिवंत ठेवता आलं पाहिजे. अशा प्रकारचा त्यांना कार्यकर्ता अभिप्रेत आहे. मराठी भाषेला कार्यकर्ता हा शब्द समर्थांनी दिल्यावर का लक्षात, त्यांच्या आधी कार्यकर्ता हा शब्द कोणी वापरलेला नाही. समर्थांचं मराठी भाषेवरती अत्यंत मोठं ऋण आहे. पण हा सगळा आत्ता महत्वाचा विषय नाही आहे. मी जेव्हा इतिहासाचा मागोवा घेतो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात येते, समर्थांच्या सारखा मला अन्य कोणी दिसतच नाही. माझे डोळे किंवा माझं मन समर्थ प्रेमानं पिवळं झालंय म्हणून मला असं झालेलं नाही आहे. समर्थांचा विवेक शब्द मला फार प्रिय आहे. अगदी विवेकानं विचार केल्यानंतर सुद्धा मला एक गोष्ट जाणवते की भगवान वेदव्यासांनी खूप साहित्य लिहिलं, समर्थांच्या पेक्षाही जास्त लिहिलं, पण त्यांना माणसं नाही तयार करता आली, त्यांनी माणसं नाही घडवली. भगवान देवर्षी नारदांनी खूप प्रचार केला, माणसंही घडवली, पण त्यांनी समर्थांच्या सारखं साहित्य नाही लिहिलं. चाणक्यानं राजनीती सांगितली, पण आध्यात्मिक मार्गदर्शन चाणक्याकडनं उपलब्ध होत नाही. आपण आणखी पुढे आलो तर आदिशंकराचार्यांनी भरपूर अध्यात्म शिकवलं
आपणा सर्वांना उत्तम अशा प्रकारचं धर्मसंघटन कसं करावं हेही सांगितलं, पण राजकारणाबद्दल राजधर्माबद्दल त्यांच्याकडनं मार्गदर्शन कुठे झालेलं नाही. आणि पुढे आलो आपण तर अरविंदांनी विपुल साहित्य निर्माण केलं, पण समर्थांसारखा प्रचार त्यांना करता आला नाही, समर्थांसारखा प्रवास त्यांना करता आला नाही, तो त्यांनी केला नाही. स्वामी विवेकानंदांनी किती मोठं मार्गदर्शन केलं. माझ्या बालपणापासूनच्या असलेल्या आदर्शांच्या मध्ये ते पण आहेत. पण राष्ट्र परचक्रानं अंकित असतानाही त्यांनी राजधर्म नाही सांगितला, राजकारणाबद्दल मार्गदर्शन नाही केलं. या सगळ्या अंगांनी मार्गदर्शन करणारा एकमात्र संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी आहेत. मी असं पण सांगत असतो की मला दिसत नाही, तुम्हाला दिसत असेल कोणी तर मला सांगा, मला मान्य करायला हरकत नाही. मी हे का सांगतोय? एवढ्या करता सांगतोय की अशा प्रकारच्या राष्ट्रगुरु समर्थांचे आपण पाईक आहोत, त्यांचे आपण अनुयायी आहोत, याचं आपल्याला भूषण वाटलं पाहिजे. आणि रात्रंदिवस समर्थांच्या ज्या साहित्याचा आणि त्यांच्या भक्तीचा ध्यास ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये असेल, त्याचं व्यक्तिगत जीवन उजळलं जाईल, तो ज्या ठिकाणी राहील त्याचं आसमंत उजळलं जाईल, त्याचा आदर्श लोकांना आपल्यासमोर ठेवावा असं सातत्यानं वाटेल. तुम्हाला एक आणखी माहिती म्हणून सांगून ठेवतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मितीच्या आधी, स्थापनेच्या आधी आद्य सरसंघचालक पूज्य डॉक्टर हेडगेवार हे दासबोधावरती प्रवचन करत असत. याची तुम्हाला माहिती नसेल, पण शिशु स्वयंसेवक असलेल्या चंप भिशीकरांनी मला हे सांगितलं. आणि त्यामुळे त्यांना संघटनेची सगळी सूत्र कुठनं गवसली याचा मागोवा आपल्याला घेता येतो. मुळात गोष्ट अशी आहे की आपण सगळ्या परंपरेचे ऋणाईत असतो आणि त्यामुळे एखाद्या विवक्षित व्यक्ती करण्याची आवश्यकता नाही, पण जी माहिती आपणाला नसेल तर ती माहिती पुरवणं पण आवश्यक आहे. अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी हे सर्वार्थानं राष्ट्रगुरु आहेत. त्यांचं साहित्य जीवन ऊर्जस्वल बनवणार आहे आणि त्या साहित्याचा अभ्यास करणारे आम्ही लोक आहोत. मी पण त्यात आहे, पण त्यातला सखोल अभ्यास करणारे इथे बसलेले आहेत. मी एवढा सखोल अभ्यास केला. आता विवेक शब्द किती वेळा आला आणि वैराग्य शब्द किती वेळा आला हे सगळं मी मोजत बसलो नाही. पण एक गोष्ट आहे की आत्ताच्या एखाद्या अभ्यासकाला ज्या प्रकारच्या माहितीची आवश्यकता आहे ती माहिती पुरवण्याचं काम आपण वेबसाईटच्या माध्यमातून करतात. आपणाला खूप खूप धन्यवाद. असं संशोधन प्रत्येक झालं पाहिजे, ते वाढत गेलं पाहिजे. पण एक महत्वाची गोष्ट आहे, हे सगळं संशोधन करत असताना ते बुकिश असता कामा नये. आपण पुस्तकं लिहावीत, पण पुस्तकांचं गुलाम होऊन आपण त्यांच्यातच अडकून पडता कामा नये. समर्थांनी आपल्याला फील्डवरती काम करायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ. समर्थांनीच शिकवलं एकांतामध्ये आपण अशा प्रकारच्या रचना कराव्यात, ते सगळं करावं, पण प्रत्येक लोकांतामध्ये जावं, लोकांच्या मध्ये हिंडावं. नुसतं एकांतात बसून राहून चालत नाही. लोकसंग्रह कसा करावा याची जगाच्या कुठल्याही ग्रंथात न मिळणारी सूत्र तुम्हाला दासबोधामध्ये सापडतील. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा,
ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे, हे तर मी लहानपणापासून माझ्या आचरणातच आहे. आणि त्यामुळे आपलं सगळं जे काही काम चाललंय ना, हे सगळं काही काम आहे ते भिक्षेवरती चाललेलं काम आहे. आणि मला आमची 40 विद्यालय पण चालतात ते अशीच चालतात. आणि मला त्याच्याबद्दल कधी कुठल्याही प्रकारचा किंतु मनात कधी आलाच नाही. कारण समर्थांनी सांगून ठेवलं, गुरुदत्तात्रय भिक्षा मागतात, गोरक्षनाथ भिक्षा मागतात, सगळे श्रेष्ठ पुरुष योगी पुरुष भिक्षा मागतात. भिक्षा हे तेजस्वी अन्न आहे. त्यामुळे भिक्षा मागणारा हा स्वतंत्र असतो, हा कुणाचा अंकित नसतो. कार्य करावं, कुणाचे मिंधेपण न स्वीकारता कार्य करायचं असेल तर त्याला भिक्षेला पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. भिक्षाच मागितली पाहिजे. पण समर्थांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी म्हटलं ही भिक्षा मागण्याकरता हिंडावं लागतं, संपर्क ठेवावा लागतो. मग काय करावं, त्यांनी फार गोड सांगून टेकलं. नुसतं भिक्षा नका मागू, भिक्षा मिशे लहान थोरे परीक्षून सोडावी. लहान मोठ्यांशी संपर्क येतो. या घरातला कुठला मुलगा चुणचुणीत आहे, कुठला काम करू शकेल, कुठली बाई कजाग आहे, म्हणजे आपण नाही, आणि कुठली अन्नपूर्ण आहे. आता असं म्हणलं मला भाग आहे. डॅमेज कंट्रोल, गंमत. मुळात गोष्ट अशा प्रकारची आहे की सगळी माणसं पूर्णपणे 100% सद्गुण संपन्न झाल्यानंतर ती कामाला येतील असं समर्थांनी कधी म्हटलंच नाहीये. त्यांनी म्हटलं माणसं पारखा आणि त्यांची परीक्षा झाल्यानंतर धरावे दुरी जवळी. प्रत्येक जण उपयोगाचा आहे, फक्त त्याला किती डिस्टन्सवरती ठेवलं पाहिजे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. हे सगळं जे काही आहे ना, हे समर्थांचं वाङ्मय त्याचं परिशीलन केल्याशिवाय कळणार नाही. आणि त्यामुळे मला तर तो प्रत्येक जण भाग्यवान वाटतो ज्याच्या हातात समर्थांचं वाङ्मय आलं, ज्यानं ते वाङ्मय परिशीलन करण्याचा आरंभ केला. आणि हे सगळं तुमच्याकडनं तितक्या सखोलपणे घडतंय जितकं सखोल आमच्याकडनं झालं नाही. याच्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक पहिल्यांदा अभिनंदन करतो. टाळ्या वाजवणाऱ्यांनी स्वीकार केलं सखोल अभिनंदन. हे सगळं समर्थांनी जे केलं ते धर्माच्या रक्षणाकरता केलं. हा समाज टिकला पाहिजे, हा देश टिकला पाहिजे. कारण या एका धर्मानं, या एका देशानं अशा प्रकारची विचारधारा दिली ज्याच्यामध्ये अख्ख्या जगाचं मांगल्य दडलेलं आहे. सर्वांचं कल्याण करण्याकरता उपयोगी असलेलं आपलं संत वाङ्मय आहे. मी तर ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांचा गाथा, नाथांचं भागवत आणि समर्थांचा दासबोध यांना मराठीतले 4 वेद म्हणत असतो. आणि या ग्रंथांचं परिशीलन करणाऱ्याला वेद वाचण्याची आवश्यकता नाही असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत झालेलं आहे. त्यामुळे वेदात काय आहे, वेदात काय आहे याच्या भानगडीत पडूच नका. हे संतांचे ग्रंथ, हे सगळे ग्रंथ म्हणजे वेदांचा अनुवाद आहे. जे वेदात सांगितलंय त्याचं स्पष्टीकरण या ग्रंथांच्या मधून आपल्याला मिळेल. संपूर्ण वेदात जे सांगितलं ते महाभारतात आलं, जे महाभारतात सांगितलं त्याचं सार गीतेत, आणि या गीतेवरचं भाष्य म्हणजे सगळ्या संतांचं साहित्य आहे. आणि त्यामुळे अप्रत्यक्ष रीतीनं हे सगळं वैदिक साहित्य आहे. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानची स्थापना आम्ही वेदांच्या शब्दरक्षणाकरता केली. पण संत ज्ञानेश्वर गुरुकुलाची जी स्थापना केली ती संत वाङ्मयाच्या रक्षणाकरता केली. कारण संतांचं वाङ्मय हाच लोक वेद आहे, लोकांच्या करता तेच वेद आहेत. आणि त्यामुळे
अशा प्रकारच्या एका अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमामध्ये आपण वर्षानुवर्ष घडलेले आहात आणि समाजाचं वातावरण त्यामुळे अधिकाधिक सात्विक, सकस आणि उत्तम करीत आहात. या संपूर्ण कार्याबद्दल आपण सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण तो निधी समर्पण केला त्याबद्दल कृतज्ञतेनं याचा उपयोग त्या विद्यालयाच्या निर्मितीनंतर केला जाईल हे सांगून ठेवतो. आता हे विद्यालयाची जी भूमी आहे ही विद्यालयाची भूमी आम्हाला अयोध्येमध्ये आहे. तिथं प्लॉटिंग होणं बाकी आहे. जितकी आम्हाला हवी आहे त्यापेक्षा पुष्कळ मोठी भूमी आमच्याकडे आहे, पण ते होईल ठिकाणी होऊन जाईल. आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला. जेव्हा आम्हाला त्या चौधरीजींनी हे सांगितलं की एक भूमी तुमच्या मठाकरता मला द्यायची आहे, तर ते ठरलं. मी म्हटलं मठबीट काही नाही, वेद विद्यालय करूया. दुसऱ्या वर्षी त्यांनी गंगेच्या सांगितलं की मी तुम्हाला भूमी देणार नाही, मी तुम्हाला त्या भूमीवरतीच तुम्हाला हवं तसं संपूर्ण विद्यालय बांधून देणार. ही समर्थांची कृपा, ही माऊलींची कृपा. माझं तर सरळ सरळ असंच मत असतं की मी उडणाऱ्या पतंगासारखा आहे आणि माझ्या पतंगाची दोर आळंदीच्या समाधीशी निगडीत आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज ज्या ठिकाणी उडवतात त्या ठिकाणी मी उडत जातो. त्यांनी दोरी खेचून घेतली तर मागे येईन, पुढे जाईन, वर जाईन, खाली जाईन. जिथे असेन तिथे मी असेन, आनंदात असेन. वेडे वाकुडे गाईन, परी तुझाची म्हणवीन. ही माझी या महाराष्ट्राच्या मातीकरता निरंतर कृतज्ञता बांधलेली आहे. आपण सगळेजण मिळून एका महान कार्यामध्ये आपापल्या परीनं आपापली समिधा अर्पण करीत आहोत. हा यज्ञ राष्ट्रयज्ञ आहे. सनातन धर्माकरता त्याची आवश्यकता आहे आणि आपण सगळे सहप्रवासी आहोत. त्यामुळे आपण हे सगळं करत असताना आपल्यासमोर एक निरंतर वाक्य असलं पाहिजे, असं प्रत्येक कार्य करू ज्यानं हा देश बलवान होईल. तुम्ही आत्ता पाहिलं, आत्ता एक पुसटसा उल्लेख पण झाला, पण मला उल्लेख करायला हरकत नाही वाटत. पण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांनी जाती जमाती परिवारांच्या वरती उठून हिंदुत्वाकरता मतदान केलं. छत्रपती शिवाजी राजे महाराज यांच्या भगव्या ध्वजा करता केलं. वन्नितो चेतवावारे चेतवीताची चेततो. परिस्थितीचं आकलन झाल्यानंतर हे लक्षात आलं की लोक चुकत नाहीयेत, पण लोकांना, भांबावलेल्या लोकांना कळत नाहीये की आपण नेमकं काय करावं, आणि याचा फायदा अनेक इतर लोक घेत आहेत. त्यामुळे लोकांना सम्यक मार्गदर्शन करणं आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारचं सातत्यानं आपण करत राहिलो, न थांबता करत राहिलो, तर निश्चितपणे भारताचं भाग्य अत्यंत उज्ज्वल आहे. ते उज्ज्वल होण्यामध्ये हे लक्षात ठेवा, ते उज्ज्वल आहेच, ते अधिकाधिक उज्ज्वल होत जाणार आहे. आपण त्यामध्ये निमित्त ठरू शकतो, आपल्या अल्पस्वल्प सेवेनं ठरू शकतो. कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवल्याशिवाय जसा राहत नाही, तसं आपण न केलं तरी पण आता हे घडल्याशिवाय राहणार नाहीये. कारण भारत महान व्हावा हे तो श्रींची इच्छा, आता ती परमेश्वरी इच्छा आहे. त्यामध्ये आपलं योगदान काय आहे याचा विचार प्रत्येकानं करावा आणि अहर्निश मनामध्ये एक मंत्र म्हणावा, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. भारत माता की जय. जय रघुवीर समर्थ. राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे
राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे दो राम, कोमल वाणी दे दो राम, निर्मल करणी दे दो राम, प्रासंगिक मति दे दो राम, चतुराई भी दे दो राम, राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे दो राम, हितकारक जो दे दो राम, जन सुखकारक दे दो राम, इंगितज्ञता दे दो राम, बहुजन मैत्री दे दो राम, राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे दो राम, विद्या वैभव दे दो राम, उदासीनता दे दो राम, अयाचना व्रत दे दो राम, मैं न जानू वह दे दो राम, राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे दो राम, प्यार तुम्हारा दे दो राम, दास कहे मोहे दो श्री राम, संगीत गायन दे दो राम, गान मधुरता दे दो राम, राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे दो राम, सावधानता दे दो राम, ज्ञान कंठगत दे दो राम, दास कहे हे सद्गुण धाम, उत्तम गुण मोहि दे दो राम, राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे दो राम, पावन भिक्षा दे दो राम, दीन दयालो दे दो राम, अभेद भक्ति दे दो राम, आत्मनिवेदन दे दो राम, राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे दो राम, तन्मयता मोहे दे दो राम, अर्थारोहण दे दो राम, सज्जन संगति दे दो राम, अलिप्तता मोहे दे दो राम, राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे दो राम, ब्रह्मानुभव दे दो राम, अनन्य सेवा दे दो राम, पूर्ण समर्पण दे दो राम, दास कहे मोहे दे दो राम, राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे दो राम, राम राम जय राजा राम, पावन भिक्षा दे दो राम,
पावन भिक्षा दे दो राम, पावन भिक्षा दे दो राम। जय जय रघुवीर समर्थ। कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो।